ओम सतनमो जारी गुरुजी कॉलेज बड़े दादा गुरु चैतन्य सिद्ध सद्गुरु महायोगी चंद्रनाथ सापरिश चैतन्य सिद्ध सद्गुरु शंभूजेती गुरु गोरखनाथ बाबा कोरेश नवनाथ 84 वारीशा लक्ष्मीनिरंजन आदेश. आगामी पर्व म्हणजेच नवरात्रीबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपल्यापैकी बऱ्याच जणांना शारदीय नवरात्र माहिती असतात. घराघरांमध्ये शारदीय नवरात्र हे तर पर्व उत्सव साजरे केले जाते, परंतु शारदीय नवरात्राबरोबरच आणखीन काही अशा नवरात्री असतात ज्या वर्षभरामध्ये येऊन जातात, परंतु फारसं विशेष लक्ष त्या नवरात्रीवरती जात नाही. जे देवी साधक आहेत, शक्ती उपासक आहेत, भक्त आहेत, यांना या नवरात्रांबद्दल निश्चितपणे माहिती असते. परंतु घराघरामध्ये जर पाहिलं तर चैत्र नवरात्र असेल किंवा इतर दुसऱ्या गुप्त नवरात्रासाठी याबद्दल फारशी माहिती नसल्यामुळे मग हा महोत्सव कशा रीतीने साजरा केला गेला पाहिजे, नवरात्रीमध्ये कोणती सेवा, कोणती साधना ज्याद्वारे भगवती आपल्यावरती प्रसन्न होईल, आपल्या घरादारावरती प्रसन्न होईल, या अनुषंगाने प्रयत्न केले गेले पाहिजेत, त्याच्यावरती माहिती देणारा हा व्हिडिओ असणार आहे. सर्वप्रथम हे समजून घेतलं पाहिजे की आपल्या हिंदू पंचांगाप्रमाणे हिंदू नववर्ष हे चैत्र प्रतिपदा म्हणजे गुढीपाडव्यापासून आपण साजरे करतो. ज्या दिवसापासून आपले नवीन वर्ष सुरुवात होते तो दिवसाचा प्रथम दिवस म्हणजेच नवरात्रीचा सुद्धा प्रथम दिवस असतो, ज्याला आपण चैत्र नवरात्री या नावाने ओळखतो. म्हणजे गुढीपाडव्यापासून पुढचे जे 9 दिवस असतात ते चैत्र नवरात्रीचे मानले गेलेले आहेत. चैत्र प्रतिपदा ते नवमी. मग ही येत कधी आहे तर दिनांक 19 मार्च ते 27 मार्च या कालखंडामध्ये चैत्र नवरात्री ही साजरी केली जाणार आहे. या नवरात्रीमध्ये शक्ती उपासना, शक्ती साधना, शक्ती असलेल्या देवी देवतांची उपासना ही सदा सर्वदा शीघ्र फलदायी सुद्धा मानले गेलेले आहे. त्यामुळे साधक किंवा भक्तवृंद या नवरात्रीमध्ये कठोर साधना, तपस्या करून आपल्या अंगी असलेली शक्ती, आध्यात्मिक बल, तप, ऊर्जा वाढवण्यासाठी तत्पर असतात. या अनुषंगाने तुम्ही शक्तीची जेवढी साधना, उपासना, मंत्रानुष्ठान, साधना अनुष्ठान या नवरात्रीच्या 9 दिवसाच्या पर्वामध्ये कराल तितके जास्त ताकद, शक्ती, जी आध्यात्मिक ताकद आपण म्हणूयात, बल म्हणूयात, हे आपल्या अंगी स्थापित होते. आपल्या अंगी त्याचं बल, त्याची ऊर्जा ही अधिक वाढत जाते. याच अनुषंगाने चैत्र नवरात्रीमध्ये चंडी कवच असेल, चंडीपाठ असेल, बजरंग बाण असेल, रामरक्षा असेल किंवा भैरव साधना असेल किंवा भगवतीची बगलामुखी साधना असेल, शाबरी कवच साधना असेल, जे शक्ती साधना मानले गेलेले आहेत त्याची उपासना करणं हे अत्यंत फलदायी सुद्धा मानले गेलेले आहे. त्याचबरोबर प्रभू रामाचे नवरात्रसुद्धा याच दिवसामध्ये, या चैत्र नवरात्रीमध्ये सुद्धा साजरे केले जातात. जसे आपण खंडोबाचे नवरात्र ऐकतो, खंडोबाचे नवरात्र अनेक घरामध्ये साजरे सुद्धा केले जातात. त्याच अनुषंगाने या चैत्र नवरात्रीमध्ये विशेषतः प्रभू रामचंद्रांचे नवरात्र हे साजरे केले जातात. उत्तर भारतामध्ये ही प्रथा जास्त प्रचलित आहे की या नवरात्रीच्या 9 कालखंडामध्ये, नवरात्रीमध्ये 9 दिवसामध्ये प्रभू रामचंद्रांचा जागर हा जास्तीत जास्त केला जातो. मग आपण विशेषतः प्रभू रामचंद्रांच्या प्रती आपली भक्ती समर्पित करण्यासाठी या नवरात्रीमध्ये विशेषतः रामरक्षाचं सुद्धा आपण पाठ अनुष्ठान करू शकतो. रामरक्षेचे तुम्ही 11 पाठ असतील, 21 पाठ असेल किंवा 5 पाठ असतील, नवरात्रीत जसं जमेल या 9 दिवसाच्या कालखंडामध्ये तुम्ही करू शकता. शक्य असेल तर 100 पाठसुद्धा तुम्ही नवरात्रीमध्ये रामरक्षाचे सिद्ध करू शकता. याचबरोबर चंडी कवच हे सुद्धा तुम्ही या नवरात्रीमध्ये सिद्ध करू शकता. या नवरात्रीच्या अष्टमी तिथीला विशेष महत्त्व असते. आपल्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणजेच भगवती मा तुळजाभवानी, या तुळजाभवानीची उत्पत्ती, प्राकट्यसुद्धा चैत्र नवरात्रीच्या अष्टमीला झालेले आहे असे सुद्धा वर्णन आम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे श्री क्षेत्र तुळजापूर या ठिकाणी चैत्र नवरात्रीची अष्टमी तिथीला तुळजाभवानीची विशेष पूजासुद्धा संपन्न होते. देवी भागवत असेल, दुर्गा सप्तशतीचा पाठ असेल, देवीची केली जाणारी स्तुती असेल किंवा कवच असेल, तुम्ही जितकं जास्त महादेवी प्रति या नवरात्रीमध्ये कराल तितकी जास्त शक्ती, ऊर्जा तुमच्या घरासाठी कल्याण करणाऱ्या शक्ती, लहरी महादेवीच्या कृपा आशीर्वादाने या स्थापित होतात. नवरात्री आहे, नवरात्रीमध्ये सर्वत्र पृथ्वीतलावरती लहरी महादेवीचं चैतन्य हे ज्वाज्वल्य स्वरूपाने, प्रज्वलित स्वरूपाने हे निश्चितपणे असते. त्याच्यामुळे या नवरात्रीमध्ये जितकी जास्त सेवा, जितका नामजप, जितकं जास्त अनुष्ठान, पाठ तुम्ही भगवती प्रती कराल, निश्चितपणे भगवती विशेष आशीर्वाद त्या भक्ताला, त्याच्या संपूर्ण घरादाराला आणि जो भक्त ज्या घरामध्ये राहत असेल त्या संपूर्ण घराला, त्या जागेला, त्या वास्तूला सुद्धा देते, हे सुद्धा निश्चितपणे खरे आहे. या नवरात्रीमध्ये तुम्ही विशेषतः श्रीयंत्राची सुद्धा प्राप्ती करू शकता. श्रीयंत्र मी स्वतः हवन क्रियेद्वारे
आणि तंत्रोक्त पद्धतीने या नवरात्रीमध्ये सिद्ध करणार आहे. जर तुम्हाला सिद्ध केलेले श्रीयंत्र हवे असेल तर दिसत असलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्ही संपर्क साधू शकता. तुमचं नाव, तुमचं गोत्र हे पाठवून देऊन तुम्ही सिद्ध असलेल्या श्रीयंत्राची प्राप्तीसुद्धा करू शकता. श्रीयंत्राच्या बाबतीमध्ये असलेली जी काही दक्षिणा आहे या सर्व गोष्टी तुम्ही या नंबरवरती फोन करून विचारू शकता. त्यामुळे या नवरात्रीमध्ये विशेषतः सिद्ध असलेले श्रीयंत्र तुमच्या घरामध्ये स्थापित होणं यालासुद्धा निश्चितपणे अनन्यसाधारण महत्त्व आहे. श्रीयंत्राची खासियत हे मी तुम्हाला वारंवार सांगत आलेलोच आहे. जितक्या जास्त साधना अनुष्ठान तुम्ही तुमच्या श्रीयंत्रापुढे घरामध्ये बसून कराल तितक्यात जास्त ते श्रीयंत्र हे ऊर्जान्वितसुद्धा होत असते. एक पद्धतीचं ऊर्जा वलय, बाहेरच्या वाईट नजरा, लोकांची लागणारी काळी नजर, लोक करत असलेले तंत्रप्रयोग किंवा लोक देत असलेली बद्दुआ, हाय, तळतळाट हे तुम्हाला, तुमच्या घरातल्यांना, तुमच्या घराला लागत नाहीत ज्या घरामध्ये श्रीयंत्र असते. कारण श्रीयंत्र याची सर्वात मुख्य कार्य काय असेल तर तुमच्या घरामध्ये पॉझिटिव्ह ऊर्जा, लहरी, चैतन्य हे श्रीयंत्र निर्माण करत असते. कारण श्रीयंत्रावरती सर्व देवी देवतांचा वास असतो हे सुद्धा तितकंच सत्य आहे. त्यामुळे श्रीयंत्र असेल, श्रीयंत्राची पूजा असेल किंवा श्रीविद्या असेल, अनादी कालापासून याची पूजा ही सदैव होत आलेली आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा या नवरात्रीमध्ये अवश्यपणे श्रीयंत्र तुमच्या घरामध्ये स्थापित करून या श्रीयंत्राचा लाभ अवश्यपणे घेऊ शकता. 3.5 शक्तिपीठे असतील किंवा 52 शक्तिपीठे असतील किंवा घराजवळ जे असलेले माता भगवतीचं देवी असेल, देवालय असेल, मंदिर असेल, अशा ठिकाणी जाऊन देवी भगवतीची ओटी किंवा खना नारळ आणि ओटी, साडी, चोळी, हार, गजरा, देवीचा साजो शृंगार हे सर्व अर्पण तुम्ही करू शकता. या नवरात्रीच्या 9 दिवसाच्या कालखंडामध्ये विशेषतः घरामध्ये ब्रह्मचर्य या व्रताचं पालन आपण करू शकतो. घरामध्ये स्वच्छता, सोवळे, स्वच्छतेबरोबरच एखादा नवीन संकल्प जो संपूर्ण वर्षभर तुम्ही स्वतःसाठी करू शकाल हा सुद्धा संकल्प घेऊ शकता. शेवटी संकल्पामध्ये खऱ्या अर्थी ताकद असते, ऊर्जा असते. जर तुम्ही ठरवलं की या गुढीपाडव्यापासून संपूर्ण वर्षभर मी अमुक एखादी साधना, अमुक एखादा मंत्रजाप किंवा अमुक असे एखादे व्रत करेल जे संपूर्ण वर्षभर मी करेल, या अनुषंगाने सुद्धा तुम्ही याची सुरुवात करू शकता. वर्षभर जे व्रत केले जाते त्याच्यामध्ये विशेष प्रभावी हे गणेश हृदयसुद्धा आहे. अनेक पद्धतीच्या संकटातून मुक्तता, बाधेतून मुक्तता, पैशाविषयक समस्या यासुद्धा गणेश हृदयाच्या साधनेने निश्चितपणे हल होतात. आणि गणपती ज्यांना संकटांचा नाश करणारे दैवत म्हटले गेलेलं आहे, या गणेशाची सुद्धा उपासना म्हणजे गणेश हृदयाची उपासना तुम्ही या गुढीपाडव्यापासून करू शकता. नवरात्रीमध्ये आणखीन एका गोष्टीला विशेष महत्त्व आहे की तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये करत असलेली तुमची सेवा. आता मंदिरामध्ये करत असलेली सेवा म्हणजे नक्की कशी करायची, तर ज्या ठिकाणी मंदिर असेल, मंदिर नवीन असो, मंदिर जुने असो, अशा मंदिरामध्ये तुम्ही स्वच्छता करण्याचा, सुशोभीकरण करण्याचा प्रयत्न अवश्यपणे करा. प्रयत्न आपला हा असला पाहिजे की भगवतीच्या मंदिरामध्ये आपण एक सेवक म्हणून, आपण एक दास म्हणून, भगवतीचे सेवक, भगवतीचं बाळ म्हणून तिच्या संपूर्ण असलेल्या मंदिराची आपण सेवा करत आहोत, अशी आपल्या मनामध्ये एक वृत्ती असायला हवी. त्यामुळे भगवतीला आईप्रमाणे, आई समान मानून तिच्या संपूर्ण असलेल्या मंदिराची, मंदिराच्या आसपासच्या परिसराची आपण सेवा करू शकतो. हातामध्ये झाडू असेल, किरसुनी असेल ती घेऊन संपूर्णपणे मंदिराचा परिसर आपण स्वच्छ करू शकतो. मंदिरासाठी यथायोग्य जे दान असेल, दक्षिणा असेल ते सुद्धा तुम्ही करू शकता. म्हणजेच दान असो, धर्म असो, अध्यात्म असो, या सर्व गोष्टी आपण या नवरात्रीच्या कालखंडामध्ये जितक्या जास्त स्वरूपामध्ये कराल, ज्या क्षमतेने, ज्या शक्तीने आपण कराल, निश्चितपणे या केल्या जाणाऱ्या पुण्याचा परतावा आपल्याला डबल पटीने अधिक मिळतो. भगवतीचा कृपा, आशीर्वाद आपल्याला अधिक मिळतो हे सुद्धा तितकंच सत्य आहे. विशेषतः या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये सूर्यदेवतेची सुद्धा उपासना ही अतिशय शीघ्र फलदायी मानली गेलेली आहे. सूर्य उपासना करण्याचे प्रकार किंवा पद्धती या वेगवेगळ्या आहेत. वेगवेगळ्या प्रांतामध्ये याची महती किंवा या साधना पद्धतीसुद्धा बदलताना दिसतात. परंतु खऱ्या अर्थी विचार केला तर तुम्ही आदित्य हृदय स्तोत्राचं वाचन करू शकता. सूर्यदेवतेला अर्घ्य देण्याची एक पद्धतीचं 9 वर्षासाठी एक प्रथा स्वतःमध्ये बदल घडण्यासाठी हे सुद्धा तुम्ही या नवरात्रीपासून सुरुवात करू शकता. सूर्यदेवतेची उपासना करण्यासाठी किंवा सूर्यदेवतेबद्दल साधना करण्यासाठी यावरती मी एक व्हिडिओ अवश्यपणे नेक्स्ट याच्यामध्ये बनवण्याचा प्रयत्न करेल. जर तुम्हाला इच्छा असेल की सूर्य साधना कशा रीतीने केल्या गेल्या पाहिजेत तर मला तुम्ही कमेंटमध्ये अवश्यपणे या बाबतीमध्ये लिहावे. या अनुषंगाने तुम्ही या नवरात्रीमध्ये भगवतीप्रती यथाशक्ती, यथामती, यथा ज्ञानेनं जे तुम्ही करू शकाल त्या अनुषंगाने करण्याचा अवश्यपणे प्रयत्न करावा. याचबरोबर या गोष्टीचं सुद्धा आपण
विशेषतः लक्ष ठेवणं महत्त्वाचं आहे की आपण घरामध्ये आपलं आचरण हे शुद्ध ठेवणे, घरामध्ये असलेले माता भगिनी यांचा मान सन्मान सदैव करणे, त्याचबरोबर घरामध्ये स्वच्छता पवित्रता अखंड अबाधित कसे राहील याच्यावरती सुद्धा प्रयत्न करणे, घरामध्ये शांतता आणि अभद्रवाणी कधीही न बोलणे, या सर्व गोष्टींचा आपण या नवरात्रीमध्ये सुद्धा करण्याचा प्रयत्न तर करावाच. आणि नवरात्रीमध्ये विशेषतः घरातल्या देवी देवतांची पूजासुद्धा दररोज होईल याच्याकडे विशेष लक्ष आपण दिले पाहिजे. आशा आहे आजच्या भागामध्ये जो नवरात्रीबद्दल थोडक्यामध्ये अगदी सांगण्याचा जो प्रयत्न केला तो तुम्हाला निश्चितपणे आवडलेला असेल. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हाला सर्वांना सत्यम गुरुजी आदेश. शालक निरंजन आदेश.